रात्री 8 वाजता तयार रहा. पहिले डिनर मग वेडिंग नाईट. मिसेस रुद्र राजपूत. आरवीला धक्का देत रुद्र घरातून बाहेर पडला आणि लगेच एल्विसला फोन लावला. एल्विस, माझ्या नवीन घरातील सगळे कॅमेरे लगेच सुरू कर आणि घरात जी मुलगी आहे जिच्यासोबत मी लग्न केलंय तिच्यावर बारकाईने नजर ठेव. आणि हो, घराच्या बाहेर 2 माणसं लाव. मला आरवीच्या प्रत्येक हालचालीची माहिती हवी. ओके सर, लगेच कॅमेरे सुरू करतो. पण सर, पृथ्वी मॅडमच्या आणि तुमच्या बेडरूममध्ये कॅमेरे नाहीत. इट्स ओके. बाकी सगळे कॅमेरे चालू कर. ओके सर. अजून काही? मी आत्ताच ऑफिसला येतोय. सगळ्या फाईल्स तयार ठेव. रुद्रने फोन कट केला आणि गाडी घेऊन ऑफिसकडे निघाला. तो निघून गेला होता, पण आरवी त्याच्या शब्दांनी पूर्णपणे हादरली होती. वेडिंग नाईट? याचा अर्थ काय? रुद्रचे शब्द तिच्या कानात घुमत राहिले. पहिले डिनर आणि मग वेडिंग नाईट. रुद्र नक्की काय करायचं ठरवत आहे? आरवी गोंधळून इथे तिथे फिरू लागली. मी रुद्रच्या घरात हा प्लॅन आखून येऊन काहीतरी मोठी चूक तर केली नाही ना? पण तिने स्वतःला समजावलं, नाही, मला हेच करायचं होतं. रुद्रवर प्रेमाचं नाटक करून त्याच्या काळ्या धंद्यांची सगळी सत्यता सगळ्यांसमोर आणायची होती. कदाचित प्रेयसी म्हणून हे करणं अवघड झालं असतं, पण पत्नी म्हणून हा प्लॅन सोपा होईल असं ठरवून ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि स्वतःशीच म्हणाली, जे होईल ते बघू, पण आधी मला DGP सरांना माझ्या प्लॅनबद्दल सांगायला हवं आणि हेही कळवायला हवं की आता मी त्यांच्याशी संपर्कात राहणार नाही. ज्या दिवशी रुद्रच्या काळ्या धंद्यांचे पुरावे माझ्या हाती लागतील त्याच दिवशी मी त्याला अटक करून सरांसमोर आणेन. असं ठरवून ती रुद्रच्या फ्लॅटमधून निघून स्वतःच्या फ्लॅटमध्ये गेली. आत जाऊन तिने दरवाजा बंद केला, फोन शोधला आणि DGPंना मेसेज पाठवला. त्याच्यानंतर फोन स्विच ऑफ करून लपवून ठेवला. काही वेळानं ती आपल्या कपड्यांची बॅग घेऊन पुन्हा रुद्रच्या घरात आली. दरम्यान रुद्र ऑफिसमध्ये बसला होता. त्याच्यासमोर लॅपटॉप चालू होता आणि त्यावर घरातील कॅमेऱ्याची लाईव्ह रेकॉर्डिंग चालू होती. रुद्र ऑफिसमधूनच पाहत होता. आरवी आधी कशी घरात गेली, मग स्वतःच्या घरात गेली आणि नंतर बॅग घेऊन परत आली. हे पाहून त्याने लॅपटॉप साईडला ठेवला आणि कामाला लागला. त्याने पटकन सगळ्या मीटिंग्स संपवल्या. बाकीचं काम आटोपलं आणि घरी जायला निघाला. त्याने एक प्लॅन तयार केला होता, जेणेकरून आजच्या आज आरवी त्याच्या आयुष्यातून निघून जावी आणि त्याला तिच्यापासून कायमची सुटका मिळावी. घरी पोहोचून रुद्रने आपल्या दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला. आज शिरताच त्याने फोनवरून कॅमेरे तपासले. आरवी कुठेच दिसत नव्हती. कुठे गेली असेल असं स्वतःशीच म्हणत तो घरात शिरला आणि नजर फिरवत आरवीला शोधू लागला. बहुतेक बेडरूममध्ये असेल असं म्हणत तो बेडरूमकडे गेला. पण बेडरूममध्ये जे दृश्य पाहिलं ते पाहून तो थबकला. ब्युटिफुल हे शब्द त्याच्या ओठांवर आपसुकच आले. चारही बाजूनी पाहत तो खोलीचं निरीक्षण करू लागला. आरवीने पूर्णपणे बेडरूमची कायापालट करून टाकली होती. सगळं काही स्वच्छ, नीटनेटकं आणि व्यवस्थित होतं. रुद्रला क्षणभर असं वाटलं, हा माझा घर नाही, मी कुणा दुसऱ्याच्याच घरात आलोय की काय? कारण रुद्रची सवयच होती गोष्टी अस्ताव्यस्त ठेवायची. त्याचे कपडे नेहमी बेड आणि सोफ्यावर पडलेले असायचे. फाईल स्टडी टेबलवर न राहता काउचवर पडलेल्या असत आणि कॉफी टेबलवर कॉफीऐवजी दारूची बाटली असायची. पण आज सगळं काही बदललं होतं आणि त्या बदलामागचं कारण होती आरवी. आरवीने बेड नीटनेटका लावला होता. बाजूला स्टडी टेबलवर रुद्रच्या सगळ्या फाईल्स व्यवस्थित रचलेल्या होत्या. त्याच टेबलावर पृथ्वीचाही फोटो ठेवलेला होता. रुद्रचे कपडे कपाटात नीट घडी करून ठेवले होते आणि कॉफी टेबलवर कॉफी मशीन आणि कप नीट मांडलेले होते. कोपऱ्यात एक बॅग पडली होती, बहुतेक आरवीचीच. ती अजून अनपॅक केलेली नव्हती. तिचं सगळं सामान त्यातच होतं. रुद्रने पुन्हा एकदा चारही बाजूंनी नजर फिरवली आणि आरवीला शोधू लागला. त्या क्षणी आरवी बाथरूममधून बाहेर आली. रुद्रची नजर तिच्यावर स्थिरावली. आरवीचं लक्षही रुद्रकडे गेलं आणि तीही त्याच्याकडे एकटक पाहू लागली. ती नुकतीच आंघोळ करून बाहेर आली होती. तिचे ओले केस गालांवर अलगद पडत होते. तिने फिकट गुलाबी रंगाची सिल्कची साडी नेसली होती, ज्यामध्ये तिची सळपातळ कंबर स्पष्ट दिसत होती. रुद्र तिला एकटक पाहतच राहिला. त्याचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं आणि नकळत त्याच्या ओठांवरून शब्द निसटले, ब्युटी. आरवीने ते ऐकलं आणि त्याच्याकडे पाहिलं. काही न बोलता रुद्र सोफ्यावर बसला आणि फोनकडे पाहू लागला. आरवी त्याला घुरत ड्रेसिंग टेबलकडे गेली आणि तयार होऊ लागली. तिने केस सुकवले, सुंदर हेअरस्टाईल केली, डोळ्यांना काजळ लावलं, ओठांवर लिपस्टिक आणि भांगेत कुंकू भरला. ती पूर्णपणे सजली होती. या सगळ्या वेळेत रुद्रच्या नजरा फक्त तिच्यावर खिळलेल्या होत्या. तिची उपस्थिती त्याचं मन अस्वस्थ करत होती.
तिच्या साडीचा ब्लाऊज ब्लॅकलेस होता, त्यामुळे तिची पाठ स्पष्ट दिसत होती आणि हेच रुद्रला बेचैन करत होतं. मिस्टर पतिदेव, चलायचं का? आरवीने तयार होऊन विचारलं. कुठं जायचंय तुला? रुद्र इतकं गोंधळला होता की त्याला लक्षातच नाही राहिलं की त्याने सकाळीच डिनरला जाण्याबद्दल सांगितलं होतं आणि तिला आपल्या आयुष्यातून बाहेर काढण्याची एक योजना पण आखली होती. डिनरला? तेच तर तुम्ही सकाळी म्हणाला होतात ना की संध्याकाळी डिनरला जाऊ आणि मग वेडिंग नाईट. आरवी रुद्रच्या अगदी जवळ येऊन म्हणाली. रुद्रचं हृदय पुन्हा जोरजोरात धडधडू लागलं. हं हं, ठीक आहे, तू पटकन खाली ये, मी गाडी काढतो, असं म्हणत तो बाहेर निघाला. दरवाजाच्या बाहेर पडताच स्वतःशी पुटपुटला. काय होतंय मला? मला तर आरवीला दूर करायचं आहे, तिच्या जवळ जायचं नाहीये. स्वतःला समजावत त्याने एल्विसला फोन केला. एल्विस, सगळं तयार आहे ना? हो सर, आपल्या 7 स्टार हॉटेलमध्ये सगळी तयारी पूर्ण झाली आहे, एल्विसने उत्तर दिलं. ओके गुड, असं म्हणत रुद्र पार्किंगकडे निघाला. इकडे रुद्र बाहेर पडताच आरवीने बेड खालून एक कॅप्सूल काढली. ती हातात धरून ती हळूच आवाजात म्हणाली. तुम्हाला वेडिंग नाईट सेलिब्रेट करायची आहे ना मिस्टर रुद्र? तर मग हे स्लीपिंग पिल खाल्ल्यानंतर तुम्हाला इतकी गाढ झोप लागेल की काहीही आठवणार नाही. तिच्या ओठांवर एक हलकीशी स्माईल होती. तिने ती गोळी आपल्या पर्समध्ये ठेवली आणि घराबाहेर निघाली. रुद्रने आधीच योजना आखली होती की आज रात्री तो आरवीच्या इतक्या जवळ जाईल की स्वतःचा आत्मसन्मान गमावल्यानंतर आरवीच त्याला सोडून निघून जाईल. पण आरवीने रुद्रची ही योजना फसवण्यासाठी त्याला झोपेच्या गोळ्या देण्याचा प्लॅन आखला होता. दोघंही आपापल्या इराद्यांना पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे तयार होते. आरवी पटकन खाली आली तर रुद्र तिचीच वाट पाहत उभा होता. ती गाडीत मागे बसायला जात होती. तेवढ्यात रुद्र लगेच म्हणाला. ओय, इकडे पुढे बस, मी काही तुझा ड्रायव्हर नाही आहे. रुद्रचं बोलणं ऐकून आरवीने त्याच्याकडे रागाने पाहिलं. मग ती येऊन त्याच्या शेजारी पुढे बसली. रुद्रने गाडी हॉटेलच्या दिशेने वळवली. ते हॉटेल रुद्रचंच होतं, पण ही गोष्ट आरवीला माहीत नव्हती. दोघंही हॉटेलवर पोहोचले. हॉटेलची भव्यता पाहून आरवी थक्क झाली. तेव्हाच हॉटेलचा मॅनेजर रुद्रकडे आला आणि त्यांचं स्वागत केलं. रुद्रने त्याला गाडीच्या चाव्या दिल्या आणि आरवीला घेऊन आत गेला. तो तिला एका खास हॉलमध्ये घेऊन आला, जो त्याने त्यांच्या स्पेशल डिनरसाठी बुक केला होता. हॉल अतिशय सुंदर सजवलेला होता. मधोमध 2 खुर्च्या असलेली डायनिंग टेबल होती. हॉलमध्ये त्यांच्याशिवाय कोणीच नव्हतं. टेबलावर फुलांचा गुलदस्ता आणि वाईनची बाटली ठेवलेली होती. संपूर्ण हॉल मेणबत्त्यांनी सजवलेला होता आणि सौम्य संगीताची सोयही होती. सर, आपल्या सांगितल्याप्रमाणे सगळ्या व्यवस्था केल्या आहेत आणि ही आपल्या रूमची चावी. आपला रूमही पूर्ण तयार आहे, असं सांगून मॅनेजरने चावी दिली आणि निघून गेला. आरवी रागाने रुद्रकडे पाहत होती आणि मनातच म्हणाली, रूम? हे तर जास्तच जलद चाललंय, पण काही हरकत नाही. झोपेच्या गोळ्या घेतल्यानंतर सगळं हळूहळू होईल. ती अजूनही रुद्रकडे रागाने पाहत होती. रुद्रलाही तिचा राग येत होता, पण चेहऱ्यावर शांतता होती. तो टेबलावर बसला आणि स्वतःच्या प्लेटमध्ये जेवण वाढू लागला. आता तिचेच उभी राहणार आहेस की येऊन बसशीलही? रुद्रने थोड्या मोठ्या आवाजात विचारलं. आरवीने रागाने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्यासमोर येऊन बसली. तिला रुद्र आणि त्याचा ॲटिट्यूड अजिबात आवडत नव्हता, पण ते करणं तिची मजबुरी होती. त्यात तिचा स्वार्थही होता. रुद्रला पकडवून भारतातील टॉप 2 फिमेल अंडरकव्हर ऑफिसरचं पद मिळवणं, यासाठी तिने खूप मेहनत घेतली होती. आता रुद्रसमोर असताना ती मागे हटणार नव्हती. ती मेनूकडे पाहू लागली. जवळजवळ सगळ्याच डिशेस रुद्रने आधीच आपल्या पसंतीनुसार ऑर्डर केल्या होत्या. यार, यात तर सगळ्या डिशेसमध्ये ड्रायफ्रूट आहे आणि मला तर ड्रायफ्रूटची ॲलर्जी आहे, आरवी मनातच म्हणाली. ती रुद्रकडे पाहत विचार करू लागली, याला माझ्या ॲलर्जीबद्दल सांगावं की नाही? आता माझं तोंडच बघत बसणार आहेस की काही खाणारही आहेस? खूप शौक होता ना डिनरला यायचा, मग बस आणि खायला सुरुवात कर, रुद्रने चिडून म्हटलं, कारण त्याला समजलं होतं की आरवी त्याच्याकडेच पाहत आहे. आरवीने ठरवलं की आपल्या ॲलर्जीबद्दल याला सांगणार नाही. मला भूक नाही आहे, असं म्हणत तिने चेहरा वळवला आणि शांत बसली. रुद्रला राग आला. तो आपल्या खुर्चीवरून उठला आणि तिच्याजवळ येऊन म्हणाला, भूक नाही आहे की मी सोबत आहे म्हणून खात नाहीस? घरी तर खूप अकड दाखवत होतीस, पतिदेव डिनरला चला, आणि आता हॉटेलमध्ये आल्यानंतर नखरे करतेस? असं म्हणत रुद्र तिला जबरदस्ती खाऊ घालू लागला, पण आरवीने त्याला ढकलून दिलं. स्टॉप इट, म्हटलं ना मला भूक नाही आहे, असं ओरडत ती तिथून निघू लागली. रुद्रने तिचा हात पकडला आणि तिला आपल्या दिशेने जोरात ओढलं. आरवी त्याच्या छातीवर आदळली.
दोघं खूप जवळ उभे होते. रुद्र तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला, आज तुला न खाता इथून बाहेर जाऊ देणार नाही. बरं होईल तू स्वतःच खा, नाहीतर मला जबरदस्ती खाऊ घालायलाही येतं. आणि जर नाही खाल्लं तर काय कराल तुम्ही? आरवीच्या त्या तिखट नजरेमुळे रुद्र आणखीन संतापला. त्याने प्लेटमधून एक घास घेतला आणि जबरदस्ती आरवीच्या तोंडात घातला. रुद्राच्या ताकदीपुढे आरवी खूप कमजोर होती. ती स्वतःला वाचवू शकली नाही आणि परिणामी तिने ड्रायफ्रूट खाल्लं. क्षणातच तिची ॲलर्जी ॲक्टिव्ह झाली. रुद्र, स्टॉप इट, मला ॲलर्जी आहे, असं ओरडत तिने त्याला जोरात ढकललं. रुद्र थक्क झाला. व्हॉट? कसली ॲलर्जी? ड्रायफ्रुट्स, असं म्हणत आरवी खुर्चीवर बसली. ती जोराने श्वास घ्यायला लागली. ॲलर्जीमुळे तिचा श्वास अडकू लागला होता. ती श्वासावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होती. रुद्रने तिला लगेच पाणी दिलं, पण तोपर्यंत आरवी बेशुद्ध झाली होती. आरवी, आरवी, रुद्र तिला शुद्धीवर आणण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागला. तो तिचे गाल थोपटू लागला, पण आरवीला शुद्ध येत नव्हती. त्यातच तिचं शरीर थंड पडत होतं. आरवी, प्लीज जागी हो. तो तिचे हात पाय चोळू लागला. मॅनेजर, रुद्रने लगेच मॅनेजरला बोलावलं. मॅनेजर धावत आला. आरवीला बेशुद्ध पाहून तोही घाबरला. जी सर. त्याची नजर आरवीवरच होती. की अचानक काय झालं? रुद्र ओरडला. हॉटेलमध्ये कुठला डॉक्टर असेल तर लगेच बोलाव. सॉरी सर, हॉटेलमध्ये डॉक्टर उपलब्ध नाही, पण हॉटेलच्या अगदी जवळ हॉस्पिटल आहे. तुम्ही मॅडमला तिथे घेऊन जा, मॅनेजर म्हणाला. रुद्रने तत्काळ आरवीला आपल्या बाहुपाशात उचललं आणि हॉस्पिटलकडे धाव घेतली. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच त्याने आरवीला ॲडमिट केलं. काय झाले पेशंटला? डॉक्टरांनी विचारलं. सर, हिला ड्रायफ्रूटची ॲलर्जी आहे आणि चुकून हिने ड्रायफ्रूट खाल्ले. डॉक्टर, प्लीज तिला वाचवा. तिची पल्स खूपच धीमी झाली आहे आणि तिला श्वास घ्यायलाही त्रास होतोय. डॉक्टर, प्लीज तिला वाचवा. आरवीची अवस्था पाहून रुद्र खूपच अस्वस्थ झाला होता. डोंट वरी मिस्टर, आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करू. तुम्ही रिसेप्शनवर जाऊन फॉर्म भरा आणि फी जमा करा, डॉक्टर म्हणाले आणि आरवीला नेण्यात आलेल्या रूममध्ये गेले. तिथे आधीपासूनच 2 डॉक्टर तिच्या रिपोर्ट्स पाहत होते आणि तिची ॲलर्जी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होते. इकडे रुद्र रिसेप्शनवर गेला आणि फॉर्म भरू लागला. सर, मॅडमशी तुमचं नातं काय आहे? रिसेप्शनिस्टने विचारलं, जी VIP रूम अरेंज करत होती. हा प्रश्न ऐकून रुद्र क्षणभर विचारात पडला. आरवीशी त्याचं नेमकं नातं काय आहे? पण लगेचच तो म्हणाला, ती माझी पत्नी आहे आणि मला तिच्यासाठी सर्वोत्तम सोय हवी आहे. शुअर सर, कार्ड प्लीज, रिसेप्शनिस्ट म्हणाली. रुद्रने आपलं गोल्डन ATM कार्ड दिलं. गोल्डन कार्ड पाहून रिसेप्शनिस्टला कळलं की हा नक्कीच कुठला तरी मोठा माणूस आहे. पण नेमका कोण? ती रुद्रकडे नीट पाहू लागली. रुद्र दिसायला खूपच देखणा होता. त्याचं मस्क्युलर शरीर कुणालाही आकर्षित करेल असं होतं. त्याच्या हलक्या तपकिरी डोळ्यांमध्ये पाहिलं की कोणाच्याही छातीत धडधड वाढेल. हलकी दाढी त्याच्या लुकला अजूनच अट्रॅक्टिव्ह बनवत होती. त्याचा ड्रेसिंग सेन्स एवढा परफेक्ट होता की कुणालाही त्याच्याकडे पाहून त्याच्या प्रेमात पडावंसं वाटेल. रिसेप्शनिस्टलाही रुद्रला पाहून पहिल्याच नजरेत प्रेम झालं. पण जेव्हा तिला कळलं की रुद्रचं लग्न झालं आहे आणि त्याची पत्नीही आहे, तेव्हा तिचं मन थोडं खट्टू झालं. मग ती कामात लक्ष घालू लागली. फॉर्म भरून झाल्यावर रुद्र त्या रूमकडे गेला जिथं आरवीचं चेकअप सुरू होतं. तो पुन्हा पुन्हा दाराच्या काचेच्या छोट्याशा चौकटीतून आत डोकावून पाहत होता. आरवीला शुद्ध आली का? चेकअप संपला का? ती आता बरी आहे का? त्याची चिंता स्पष्टपणे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले. रुद्र त्यांच्याजवळ जाऊन म्हणाला, डॉक्टर, आरवीची तब्येत आता कशी आहे? तिला काही झालं तर नाही ना? प्लीज डॉक्टर, मला सांगा ती कशी आहे? रुद्रने उतावीळपणे विचारलं. डोंट वरी सर, आता ती ठीक आहे. तिची ॲलर्जी कंट्रोलमध्ये आली आहे, पण अजून ती औषधाच्या प्रभावामुळे बेशुद्ध आहे. बहुधा तिला शुद्ध उद्या सकाळी येईल, तेव्हाच तिची खरी प्रकृती कळेल. थोड्याच वेळात तिला VIP रूममध्ये शिफ्ट करू, त्यानंतर तुम्ही पेशंटला भेटू शकता, डॉक्टर म्हणाले. हे ऐकून रुद्रने सुटकेचा श्वास सोडला, कारण आरवीची ही अवस्था त्याच्यामुळेच झाली होती. जर त्याने हट्टाने तिला जबरदस्तीने खायला भाग पाडलं नसतं तर ती या अवस्थेत आली नसती. त्याला खूप अपराध्यासारखं वाटत होतं. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच, रुद्र म्हणाला. काही वेळात आरवीला प्रायव्हेट रूममध्ये हलवलं गेलं. रुद्र तिच्या शेजारी बसून तिच्याकडे पाहू लागला. त्याने हळूच तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आय एम सॉरी आरवी, ही तुझी अवस्था माझ्यामुळेच झाली आहे. जर तुला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं. माझ्या हट्टामुळे आणि रागामुळे तुझी तब्येत बिघडली. आय एम सॉरी आरवी, प्लीज मला माफ कर.
त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी आरवीकडे पाहत राहिला. मग तो खाली वाकला आणि तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं. तेवढ्यात एक नर्स आत आली आणि रुद्र लगेच आरवीपासून दूर झाला. तो आश्चर्याने आरवीकडे पाहून विचार करू लागला की तो तिच्या कपाळावर किस कसा काय करू शकतो. सर, ही औषधांची लिस्ट आहे. तुम्ही ही औषधं आणून घ्या आणि मॅडमला शुद्ध आल्यावर आम्हाला लगेच कळवा. नर्सने ग्लुकोजची ड्रीप तपासत सांगितलं आणि बाहेर गेली. आता रुद्र आरवीच्या शेजारी न बसता सोफ्यावर जाऊन बसला आणि दुरूनच तिच्याकडे पाहू लागला. अचानक त्याचा फोन वाजला. नंबर पाहताच त्याचा चेहरा गंभीर झाला आणि त्याने कॉल उचलला. रुद्र, तू हॉस्पिटलमध्ये काय करतोयस? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? समोरून आवाज आला. हो सर, मी पूर्णपणे ठीक आहे, रुद्र म्हणाला. मग पृथ्वीला काही झालं आहे का? समोरून चिंतित स्वर आला. नाही सर, मी आणि पृथ्वी दोघंही ठणठणीत आहोत, रुद्र म्हणाला. मग तू हॉस्पिटलमध्ये काय करतोयस? समोरचा आवाज आता थोडा चढला. आरवीची तब्येत बिघडली आहे, रुद्राने गंभीरतेने सांगितलं. काय? आरवी? तिला काय झालंय? ती ठीक आहे ना? कुठल्या अडचणीत तर नाही ना? सांग ना रुद्र, आरवीला काय झालं आहे? समोरून आवाज आणखी चिंताग्रस्त झाला, जे रुद्राने बारकाईने टिपलं. सर, आरवीला ड्रायफ्रूटची ॲलर्जी आहे आणि तिने चुकून ड्रायफ्रूट खाल्ले. त्यामुळे तिची ॲलर्जी ॲक्टिव्ह झाली आणि तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. म्हणूनच मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय, रुद्र म्हणाला. काय? पण ती तर नेहमीच ड्रायफ्रूटपासून लांबच राहते. मग आज तिने ड्रायफ्रूट कसे खाल्ले? समोरून प्रश्न आला. रुद्र पुन्हा आरवीकडे पाहू लागला. त्याला पश्चाताप झाला की आरवीची ही अवस्था त्याच्यामुळे झाली आहे. सर, ही माझी चूक होती, पण आता ती ठीक आहे आणि सकाळपर्यंत पूर्ण बरी होईल, रुद्र म्हणाला. ओके, आता माझं नीट ऐक. समोरून आवाज आला आणि रुद्र लक्षपूर्वक ऐकू लागला. जसजशी चर्चा पुढे सरकत गेली तसतसे रुद्रच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत गेले. ओके, तर नीट ऐक. त्या लोकांनी 500 कोटीच्या ड्रग्सची सप्लाय केली आहे. तू काहीही करून ती डील मिळव आणि ते ड्रग्स माझ्याकडे पोहोचव. पुढचं मी पाहून घेईन. समोरून आदेश आला. हो सर, मला माहीत आहे की ते लोक ड्रग्सची डील करत आहेत. म्हणूनच मी आधीपासूनच ती डील मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित उद्यापर्यंत ती डील माझ्याकडे येईल, रुद्र म्हणाला. ओके, पण जपून काम कर. तू जर त्यांच्या नजरेत आलास तर तुझ्यासाठी अडचण उभी राहील. समोरून गंभीर आवाज आला. डोंट वरी सर, मी खूप काळजीपूर्वक काम करत आहे, रुद्र निश्चितपणे म्हणाला. गुड. आणि हो, आणखीन एक गोष्ट. पृथ्वीच्या सुरक्षेसाठी 2 माणसं तिच्यासोबत ठेव. मला माझ्या सूत्रांद्वारे कळलं आहे की ते लोक तिला टार्गेट करू शकतात. तिला सावध कर आणि स्वतःही तिच्या सुरक्षेची व्यवस्था कर. जर पृथ्वी त्यांच्या हातात लागली तर आपला प्लॅन आणि तुझी वर्षानुवर्षाची मेहनत सगळी वाया जाईल. हे ऐकताच रुद्रच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि तो रागाने म्हणाला. जर ते लोक पृथ्वीच्या जवळही गेले तर मी त्यांचा जीव घेऊन टाकेन. रिलॅक्स रुद्र, अजून वेळ आहे. आणि हो, काहीही करून आरवीशी मैत्री कर, कारण तिच्यामार्फत आपण तुझ्या शत्रूपर्यंत पोहोचू शकतो. समोरच्या व्यक्तीने म्हटल्याबरोबर रुद्रची नजर आपोआप आरवीवर स्थिरावली. त्याने तिला प्रेमाने पाहिले, पण लगेच नजर वळवली आणि म्हणाला. हो सर, मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करीन. गुड. आता फक्त असली डील झाल्यानंतरच पुढची चर्चा करू. आणि हो, तू कॉल करू नकोस, मीच करीन. असं म्हणत समोरून कॉल कट झाला. रुद्र पृथ्वीबद्दल चिंताग्रस्त झाला. त्याने लगेच एल्विसला फोन करून पृथ्वीच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड्स अर्जंटली हायर करण्यास सांगितले. मग ड्रग्ज डीलविषयी थोडक्यात चर्चा केली आणि फोन ठेवला. हॉटेलमध्ये त्याने काही खाल्ले नव्हते, त्यामुळे त्याला भूक लागली होती. त्याने एकदा आरवीकडे पाहिलं आणि मग हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये गेला. स्वतःसाठी सँडविच आणि कॉफी आणली आणि सोफ्यावर बसून खाल्लं. नंतर फ्रीजमधून पाण्याची बाटली काढून पाणी पिलं आणि पुन्हा सोफ्यावर बसून आरवीकडे पाहू लागला. तो उठून आरवीच्या जवळ गेला. तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला प्रेमाने पाहू लागला. तिला पाहत पाहत कधी त्याला झोप लागली त्यालाही कळले नाही. तो आरवीचा हात धरून तिच्याच जवळ बसल्या बसल्या झोपून गेला. सकाळी जेव्हा आरवीला शुद्ध आली तेव्हा तिने स्वतःला हॉस्पिटलमध्ये पाहिलं आणि ती थोडी गोंधळली. तिने इथे तिथे नजर फिरवली तेव्हाच तिला हातावर काही जड जाणवले. तिने हाताकडे पाहिलं. रुद्र तिच्या हातावर डोके ठेवून मोठ्या शांततेने झोपला होता. रुद्रला पाहताच तिला कालची घटना आठवली आणि ती रागाने आपला हात सोडवू लागली. तेवढ्यात नर्स खोलीत आली आणि आरवीकडे पाहून म्हणाली. हॅलो मॅम, आता कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? फिलिंग बेटर, आरवीने हलकं हसून उत्तर दिलं. नर्सही हसली आणि तिची नाडी तपासू लागली. तेव्हाच तिची नजर रुद्रवर पडली, जो आरवीचा हात धरून झोपला होता.
मॅम, आपण खूप लकी आहात की आपले हजबंड आपल्यावर इतकं प्रेम करतात, नर्स म्हणाली. व्हॉट? आरवीने चकित होऊन विचारलं. हो मॅम, आपण काल बेशुद्ध होता तेव्हा तुमचे हजबंड तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते आणि खूपच चिंतेत होते. डॉक्टरांना सतत सांगत होते की काहीही करून तुम्हाला वाचवावं. मग त्यांनी तुम्हाला VIP रूममध्ये शिफ्ट करवलं. हा रूम या हॉस्पिटलमधला सगळ्यात महागडा रूम आहे, नर्स म्हणाली. आरवीने आश्चर्याने आधी नर्सकडे आणि मग रुद्रकडे पाहिलं. पण रुद्रकडे पाहून आरवीला आठवलं की ती हॉस्पिटलमध्ये यायचं कारणही तोच होता. तिने लगेच नर्सकडे पाहून कठोर आवाजात म्हटलं, माझी ही अवस्था याच्यामुळेच झाली आहे. त्यामुळे याची स्तुती करणं बंद कर आणि मला सांग, मला डिस्चार्ज कधी मिळेल? मॅडम, आता तुमची प्रकृती आधीपेक्षा बरी आहे. तर तुम्हाला डिस्चार्ज घ्यायचं असेल तर फॉर्म भरून डॉक्टरांना भेटा. मग तुम्ही जाऊ शकता, असं म्हणत नर्स निघून गेली. आरवी रुद्रवर फारच रागवली होती. त्यामुळे त्याला न उठवता तिने हळूच आपला हात सोडवला आणि रिसेप्शनवर जाऊन डिस्चार्ज फॉर्म भरला. डॉक्टरांकडून औषधं घेतली. त्यानंतर ती हॉस्पिटलमधून बाहेर पडली. रुद्रवरचा तिचा राग एवढा प्रचंड होता की त्याचा चेहराही पाहण्याची तिची इच्छा नव्हती. पण त्याच्यासोबत राहणं ही तिची मजबुरी होती आणि त्याबद्दल ती काहीच करू शकत नव्हती. हॉस्पिटलच्या बाहेर येऊन तिने कॅब बुक केली आणि घरी पोहोचली. घरी गेल्यावर कालचे कपडे बदलून तिने ट्रॅक सूट घातला आणि बिल्डिंगच्या जिममध्ये गेली. सारा राग तिने जिममध्ये काढला. जिम झाल्यावर तिला थोडं हलकं वाटलं. नंतर आंघोळ करून तयार झाली आणि नाश्ता बनवू लागली. इकडे रुद्र अजूनही हॉस्पिटलमध्ये झोपलेला होता. त्याची झोप मोडली. बेडवर आरवी दिसली नाही तेव्हा तो घाबरला. त्याने हॉस्पिटलच्या स्टाफकडे चौकशी केली आणि तेव्हा समजलं की आरवी डिस्चार्ज घेऊन निघून गेली आहे. रुद्रला स्वतःवरच प्रचंड राग आला. जर मी जबरदस्ती केलीच नसती तर आरवीला काही झालं नसतं, तो स्वतःशीच म्हणाला. मग रागावर कंट्रोल करत गाडी घेतली आणि घरी निघाला. घरी आला तेव्हा आरवी आरामात डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत होती. ते पाहताच रुद्रच्या डोळ्यात पुन्हा राग चमकला. तू मला न सांगता कशी आलीस? रुद्रने कठोर आवाजात विचारलं. पण आरवीने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तिचं पूर्ण लक्ष नाश्त्याच्या प्लेटवर होतं. मी काही विचारतोय, ऐकू येत नाही? कानपूरमध्ये संप आहे का? रुद्र पुन्हा रागाने बोलला. तेव्हा आरवीने गुस्स्यात त्याच्याकडे पाहिलं आणि उत्तर दिलं. तुझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर देणं मी बंधनकारक समजत नाही, कळलं? एकतर तुझ्यामुळे मी मरता मरता वाचले आणि वरतून तूच मला ॲटिट्यूड दाखवतोयस. हे ऐकताच रुद्र तिच्याकडे संतापाने पाहू लागला आणि गुरगुरला. मग इथे काय करतेस माझ्या घरात? निघून जा इथून आणि माझ्या आयुष्यातूनही. आरवी आधी त्याच्याकडे एकटक पाहत राहिली आणि मग जोरात हसू लागली. इतक्या सहज नाही मिस्टर रुद्र राजपूत. तू माझ्याशी जबरदस्तीने लग्न केले आणि त्या जबरदस्तीचा बदला घेतल्याशिवाय मी तुझ्यापासून दूर जाणार नाही, असं म्हणत ती पुन्हा हसू लागली. हे ऐकताच रुद्रचा राग आणखीन वाढला. तो काही न बोलता थेट आपल्या खोलीत गेला आणि दार जोरात आपटून बंद केलं. बाथरूममध्ये जाऊन शॉवर चालू केलं आणि अर्धा तास पाण्याखाली उभा राहून स्वतःचा राग शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. नंतर तयार होत असतानाच एल्विसचा फोन आला. सर, ड्रग्ज डीलसाठी आज मीटिंग फायनल केली आहे. तुम्ही ऑफिसला या, मग आपण निघू. बस अर्ध्या तासात येतो. आणि हां, पृथ्वीसाठी सिक्युरिटी गार्ड्स अरेंज केलेत का? हो सर, 2 गार्ड्स अरेंज केले आहेत. आजपासूनच ते कामावर लागतील, एल्विस म्हणाला. ओके गुड. त्यांना सांग पृथ्वीच्या सावलीसारखे तिच्यासोबत राहायला हवे. कुणीही संशयास्पद व्यक्ती दिसली तर थेट माझ्याकडे आण, रुद्राने आदेश दिला. ओके सर, असं म्हणून एल्विसने फोन कट केला. रुद्र तयार होऊन बाहेर आला. सोफ्यावर बसून आरवी पेपर वाचत होती. तिच्याकडे पाहताच रुद्रच्या हाताच्या मुठी आवळल्या. हिला सहन करणं म्हणजे शिक्षाच आहे, असं तो मनाशी म्हणाला. त्याने आरवीकडे दुर्लक्ष केलं आणि मोठ्याने ओरडला, पृथ्वी. रुद्र एवढा जोरात ओरडला की आरवीने रागाने त्याच्याकडे पाहिलं, पण लगेचच नजर वळवून पेपर वाचायला लागली. पृथ्वी. रुद्र पुन्हा ओरडला. तेव्हा आरवी चिडली आणि त्याच्याजवळ येऊन म्हणाली, तुला मॅनर्स नावाची काही गोष्ट आहे की नाही? पृथ्वीच्या नावाने का ओरडतोयस? ती घरी नाही आहे. काय? ती घरी नाही आहे? कुठे गेली आहे ती? रुद्रने आश्चर्याने विचारलं. मला काय माहीत कुठे आहे? ती तुझी बहीण आहे. तुलाच लक्ष ठेवायला हवं तिच्यावर. तुझ्या माहितीसाठी सांगते, मी जेव्हा सकाळी घरी आले तेव्हापासून ती इथे नाही. आरवीने थंडपणे उत्तर दिलं. रुद्रने ताबडतोब एल्विसला फोन लावला.
हॅलो एल्विस, पृथ्वी अजून घरी आलेली नाही, लगेच शोध लाव ती कुठे आहे. हे सांगून रुद्र घराबाहेर निघून गेला. आरवी त्याला रागाने जाताना बघत राहिली आणि मग दार बंद करून आपल्या खोलीत गेली. मी रुद्रच्या आयुष्यात प्रवेश तर केला आहे, पण आता सगळ्यात कठीण काम आहे त्याच्यासोबत प्रेमाचा दिखावा करणं, असं ती मनाशीच म्हणाली. मला काहीतरी प्लॅन करावं लागेल आणि लवकरच रुद्रच्या आयुष्यात पूर्णपणे शिरून त्याची सगळी रहस्य जाणून घ्यावी लागतील. पण आरवी विसरत होती की कोणाच्याही मनात जागा योजना बनवून नव्हे तर भावनांनी निर्माण होते आणि लवकरच आरवी आणि रुद्र यांच्या मनात त्या भावनांचं बीज रुजणार होतं. रुद्र ज्या माणसाशी फोनवर बोलला तो कोण होता? रुद्र आधीपासूनच आरवीला ओळखतो का? ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढे समजतीलच. मित्रांनो, मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं, या कथेत आहे प्रेम, बेचैनी आणि असे काही वळण जे तुमचं मन हिलावून टाकतील. त्यामुळे कथा शेवटपर्यंत नक्की पहा. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.